हॅलो स्टुडंट्स, MST-CETच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्समध्ये आज आपण 2024 चॅप्टर डेरिव्हेटिव्ह या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमधले फक्त कंपोजिट फंक्शन या आर्टिकलवर विचारलेलीच क्वेश्चन पाहणार आहोत. 1 बाय 1, त्याच्यानंतर इन्व्हर्स फंक्शन, नंतर लॉगॅरिथमिक अँड इम्प्लिसिट फंक्शन, देन पॅरामेट्रिक अँड लास्ट हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. 1 बाय 1 आपण सगळेच पाहणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत 2024मध्ये फक्त कंपोजिट फंक्शन या आर्टिकलवर जे विचारलेले क्वेश्चन होते तेच क्वेश्चन. ओके, आता एक एक क्वेश्चन पाहू आपण. हिअर आता फर्स्ट क्वेश्चन, y इज इक्वल टू लॉग ऑफ e टू द पॉवर 5x इंटू 3x मायनस 4 अपॉन x प्लस 5 टू द पॉवर 4/3 अँड देन फाइंड dy बाय dx. सगळ्यात सिम्पल क्वेश्चन, फक्त प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम यूज करायच्या. हिअर लॉग ऑफ, लॉगच्या प्रॉपर्टी कशासाठी असतात? मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पॉवर. मग फक्त लॉगच्या प्रॉपर्टी यूज करा, सिम्प्लिफाय करा, स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा. ओके, केअरफुली पहा. आपल्याजवळ काय दिलेले आहे? y इक्वल टू, इट इज हिअर y इक्वल टू लॉग ऑफ e टू द पॉवर 5x इंटू 3x मायनस 4 अपॉन x प्लस 5 टू द पॉवर 4/3. ओके, आता सगळ्यात आधी आपण मल्टिप्लिकेशन रूल यूज करू. हिअर या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन, सेपरेट लॉग, ॲडिशन. हिअर लॉग ऑफ e टू द पॉवर 5x प्लस लॉग ऑफ 3x मायनस 4 अपॉन x प्लस 5 टू द पॉवर 4/3. ओके, देन आता पॉवर पुढे घेऊ. इट इज 5x इंटू लॉग ई प्लस हे 4/3, फक्त लॉगच्या प्रॉपर्टी यूज करायला. लॉग ऑफ 3x मायनस 4 अपॉन x प्लस 5. ओके, इज इक्वल टू, आता अगेन 5x आणि लॉग ईची व्हॅल्यू काय? 1. इट इज 1. 4/3 ॲज इट इज. अँड देन इथं परत लॉगची प्रॉपर्टी, डिव्हिजन रूल. लॉग ऑफ 3x मायनस 4 मायनस लॉग ऑफ x प्लस 5. ओके, आता इथपर्यंत काय केलं आपण? फक्त लॉगच्या प्रॉपर्टीज यूज केल्यात. हे झालं सिम्प्लिफिकेशन. आता याच्यानंतर काय करायचं? आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इट इज yचा डेरिव्हेटिव्ह काय? dy बाय dx. आता डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट काढू. इट इज 5xचा डेरिव्हेटिव्ह काय? 5. 5xचा डेरिव्हेटिव्ह 5 प्लस हे 4/3. ओके, अँड देन लॉग ऑफ 3x मायनस 4चा डेरिव्हेटिव्ह 1/3x मायनस 4 इंटू 3 मायनस 1 अपॉन x प्लस 5. ओके, नाव आता याला फक्त 5 प्लस आता 4/3, याला 4/3 न मल्टिप्लाय करू. 4/3 न मल्टिप्लाय केल्याच्यानंतर काय? ते 4/3 आणि इट इज 3. हे 3 आणि हे 3 कॅन्सल, म्हणजे होते 4 अपॉन 3x मायनस 4 मायनस या 4/3 याला मल्टिप्लाय करा 1/x प्लस 5, म्हणजेच काय येणार? 4 अपॉन 3 इंटू x प्लस 5. ओके, नाव हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह. आता याच्यात ऑप्शन कोणतं आहे? इट इज 5 प्लस 4 अपॉन, इट इज ऑप्शन ए. ओके, केअरफुली पहा, ऑप्शन ए. ओके, नाव द सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेले? हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस एक्स स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर बेसमध्ये. देन ॲट एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे आता आपल्याला काय काढायचं? ते एफ डॅश ऑफ एक्स. ओके, मग एफ ऑफ एक्स काय दिलेले? तर हिअर एफ ऑफ एक्स, केअरफुली पहा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय? लॉग टू द बेस एक्स स्क्वेअर ऑफ लॉग एक्स. इथं आपण बेस चेंज रूल यूज करू. केअरफुली पहा, म्हणजे ज्याला काय लिहिणार? लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, आता परत इथे एक प्रॉपर्टी यूज करता येते. हे 2 पुढेही घेता येते. म्हणजे तुमचं एफ ऑफ एक्स काय येते? केअरफुली पहा, हे 2 पुढं आलं तर याला लिहू 1/2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्स.
ओके, काय केले, हे जे 2 आहे पॉवर इकडे लिहिले बाजूला. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता रूल कोणता यूज करायचा आहे ते u बाय व्ही. डेरिव्हेटिव्ह केअरफुली पहा. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू हे 1/2 द ॲज इट इज. नाव आता u बाय व्ही रूलनुसार काय, u बाय व्ही. ओके, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. त्या रूलनुसार आपण जर डेरिव्हेटिव्ह काढलात काय ते लॉग एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस व्ही 1/log x इंटू 1/x. आपण इथे u बाय व्ही यूज करावेत. हे ॲज इट इज आणि या लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस आता लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज, लॉग ऑफ लॉग एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस लॉग एक्स 1/x. हे इथे u बाय व्ही यूज करावेत. केअरफुली पहा. इट इज log x होल स्क्वेअर. ओके, u बाय व्ही. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ u बाय व्ही मी इथं फॉर्म्युला लिहिलो. इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u बाय व्ही, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही आणि अपॉन व्ही स्क्वेअर. ओके, हिअर हे u आणि हे व्ही. नाव आता याचं कॅल्क्युलेशन करू. इट इज 1/2 ॲज इट इज. log x कॅन्सल, वर राहते 1/x मायनस log ऑफ log x इंटू 1/x आणि होल टू द अपॉन log x होल स्क्वेअर. ओके, हे झालं तुमचं एफ डॅश ऑफ एक्स. पण आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, एफ डॅश ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ई. ओके, मग आता फक्त ई ठेवा. हिअर देअरफॉर एफ डॅश ऑफ ई, केअरफुली पहा. जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथं आपण ई पुट करणार. 1/2 द ॲज इट इज. देन हे काय 1/x तर इट इज 1/e मायनस लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजेच काय होते लॉग ऑफ लॉग ई इंटू हे 1/x म्हणजेच 1/e. म्हणजे आपण काय करत फक्त एक्सला रिप्लेस करायला ईनं. अगेन इट इज log e होल स्क्वेअर. केअरफुली पहा. इथं फक्त एक्सला रिप्लेस केले ईनं. आता व्हॅल्यू लिहा डायरेक्टली. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. इट इज 1/2 हे 1/e ॲज इट इज मायनस log 1 इंटू 1/e होल टू द अपॉन log e. log e म्हणजे काय 1. ओके, आता तीच व्हॅल्यू इथं log 1 म्हणजे 0. इट इज log ईची व्हॅल्यू 1 लिहिली, इथेही log ईची व्हॅल्यू पण log 1 इट इज 0. देन 1/2 1/e मायनस 0 आणि अपॉनमध्ये इथं 1 आहे म्हणजेच लास्ट आन्सर येते 1/2e. आता 1/2e कोणतं आहे, इट इज ऑप्शन डी. ओके, 1/2. केअरफुली पहा. कॅल्क्युलेशन काय, आपण सगळ्यात आधी लॉग बेस एक्स स्क्वेअर ऑफ लॉग एक्स बेस चेंज रूलनुसार रूल यूज करा. नंतर सरळ सरळ पॉवर पुढं घेतला आणि इथे u बाय व्ही नुसार डेरिव्हेटिव्ह काढला. u बाय व्ही नुसार डेरिव्हेटिव्ह काढला नंतर डायरेक्ट ईच्या जागेवर ईची किंमत पुट केली. सोल्युशन केअरफुली पहा. देन नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता घ्या क्वेश्चन केअरफुली पहा. थोडासा असा किचकट दिसते. ओके, एफ 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 कितीतरी एफ दिसायले. ह्या एफ ऑफ 1ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि एफ डॅश ऑफ 1 आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आणि काय दिलेलं आहे एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर अँड देन डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इज इक्वल टू 1. मग आता तुमच्याजवळ काय दिलेलं आहे तर ह्या एफ ऑफ एक्स ओके प्लस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर. आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता केअरफुली पहा. आपण सगळ्यात आधी डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार आहेत या एफचा. ओके, हिअर एफ आणि एफ ऑफ हे पूर्ण फंक्शन आहे. ओके, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काय येणार एफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स. केअरफुली पहा. एखादं एफ विसरून जाते. ओके, हिअर या एफचा डेरिव्हेटिव्ह काय होईल एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय एफ डॅश ऑफ एक्स. पण एक्सच्या जागा ही टर्म आहे म्हणजे पुन्हा आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, ही स्टेप डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश ऑफ एक्स असं नाही लिहिलं तरी चालते. डायरेक्ट या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहायला. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येते एफ डॅश ऑफ
एफ ऑफ एक्स. आता डेरिव्हेटिव्ह कोणता काढला आहे? या ब्रॅकेटमधल्या एफ ऑफ एक्सचा, एफ डॅश ऑफ एक्स, या एफचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे. सगळ्यात आधी आपण या एफचा डेरिव्हेटिव्ह काढला, नंतर या एफचा. आता आपल्याला या एफचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये इट इज एफ डॅश ऑफ एक्स. हे फक्त या पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह झाला आहे. ओके, आणि एका लाईनमध्येच काढले आपण. सगळ्यात आधी या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश, मग फंक्शन हे होतं, देन परत या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, आणि नंतर परत या ब्रॅकेटमधल्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कंपोजिट फंक्शन, चेन रूल. ओके, नाव आता इथं परत एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर आहे प्लस 2 इंटू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. इथं कोणता रूल यूज केला आहे? अगेन चेन रूल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह यूज केला आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? 2x. पण इथे एक्सच्या जागेवर काय? एफ ऑफ एक्स, म्हणून पुन्हा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये. ओके, आता हे झालं फक्त डेरिव्हेटिव्ह. आपल्याला कुठं काढायचं आहे? ॲट एक्स इज इक्वल टू 1. मग सगळ्या एक्सच्या जागा 1 ठेवा, म्हणजेच काय होतं? एफ डॅश ऑफ एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 2 इंटू एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1. काय केले? फक्त सगळ्या एक्सला 1 रिप्लेस केलं. नाव आपल्याला आता गिवन व्हॅल्यू कोणते दिलेले आहेत? तर ह्या दोन व्हॅल्यू. ओके, ह्या केअरफुली पहा. ह्या झाल्या तुमच्या गिवन व्हॅल्यूज. एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1 अँड एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 3. मग व्हॅल्यू पुट करीत राहा. हिअर देअरफॉर इट इज एफ डॅश ऑफ एफ ऑफ, हे एफ ऑफ 1, एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे? 1. मग हिअर इट इज 1. हे एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे? 1. हे एफ ऑफ 1 इंटू हे एफ डॅश ऑफ 1 आहे. एफ डॅश ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे? 3 प्लस 2 एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि एफ डॅश ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे? 3. आपण प्रत्येक ह्याच्यावर त्याच्या व्हॅल्यू लिहिल्यात. देन आता इथं काय? एफ डॅश ऑफ पुन्हा एफ ऑफ 1, हे एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1 3 इंटू 3 आणि प्लस इकडे लिहितो 6. आता परत एफ डॅश ऑफ 1 किती? 3. मग हिअर 3 इंटू 3 इंटू 3 आणि प्लस 6, म्हणजे किती होते? 27 प्लस 6 इट इज 33. 27 प्लस 6 33. हे झालं तुमचं आन्सर. आता कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. एफ 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 खूप एफ दिसायले, 3 एफ आहेत, म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे पण 3 फंक्शन आहेत. ओके, हिअर एक्सवर हे एफ, पुन्हा एफ आणि पुन्हा एफ, म्हणजे आपण सगळ्यात या एफचा डेरिव्हेटिव्ह काढला. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं? एफ डॅश ऑफ एक्स. हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इट इज एफ डॅश ऑफ एक्स. ओके, पण या एक्सच्या जागेवर इथं काय? हे पूर्ण फंक्शन आहे, म्हणजे याचा पुन्हा मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह. परत एफ डॅश ऑफ एक्स इट इज एफ ऑफ एक्स. मग या एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश आणि परत या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह दिस. ओके, आणि इकडं काय? एक्स स्क्वेअर म्हणजेच 2x, आणि एक्सच्या जागा एफ ऑफ एक्स आहे म्हणून पुन्हा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ओके, हिअर केअरफुली पहा प्रत्येक, आणि परत याच्यात 1 किमती ठेवते वेळेसही कॉन्सन्ट्रेशनने किमती ठेवा. कारण काय? एफ ऑफ 1ची किंमत वेगळी आहे, एफ डॅश ऑफ 1ची किंमत वेगळी आहे, ते मिसमॅच होऊ देऊ नका. ओके, नाव याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट काय? हिअर आपल्याला वाय व्हॅल्यू दिलेली आहे. एक्स इज नॉट इक्वल टू 0, देन एक्स प्लस 1 होल स्क्वेअर y1. y1 म्हणजेच काय? dy/dx. ओके, आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू काढायची. आता हे फंक्शन दिलेले आहे, त्याचा u/v ने डेरिव्हेटिव्ह काढता येते. केअरफुली पहा. y इज इक्वल टू x टू द पॉवर 2/3 मायनस x टू द पॉवर मायनस 1/3 अपॉन x टू द पॉवर 2/3 इट इज प्लस x टू द पॉवर मायनस 1/3. आता आपण डायरेक्ट u/v न डेरिव्हेटिव्ह काढायला गेलं थोडंसं अवघड जाते. याला सिम्प्लिफाय करायचं म्हणलं, केअरफुली पहा, इथं 2/3 आणि इथं 1/3 आहे. ओके, हिअर इट इज मायनस 1/3. तर मायनस 1/3 दोन्हीमधूनही कॉमन निघते. केअरफुली पहा कॅल्क्युलेशन. हिअर x टू द पॉवर मायनस 1/3 जर कॉमन काढलं तर इथं काय राहते? फक्त x टू द पॉवर मायनस 1/3 कॉमन काढलं, आणि हिअर मायनस 1 होल टू द अपॉन. याच्यातून x टू द पॉवर मायनस 1/3 कॉमन काढा, राहते का इथं? x प्लस 1. ओके, आणि नाव x टू द पॉवर मायनस 1/3 x टू द पॉवर मायनस 1/3 कॅन्सल, राहते x मायनस 1 अपॉन x प्लस 1. आता इथे u/v यूज करा.
ओके, इथं यू बाय व्ही यूज केलं असतं तरी आन्सर आलं असतं, पण थोडंसं किचकट झालं असतं. आपण त्याला सिम्प्लिफाय केलं. आता हेअर यू बाय व्ही अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय, डी वाय बाय डी एक्स. हिअर हे यू आणि हे डिनॉमिनेटर काय व्ही, तर व्ही ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू एक्स मायनस वनचा डेरिव्हेटिव्ह मायनस यू ॲज इट इज आणि व्हीचा डेरिव्हेटिव्ह अपॉन एक्स प्लस वन होल स्क्वेअर. ओके, नाव हे डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय वाय वन. ओके, आणि हे जे एक्स प्लस वन होल स्क्वेअर आहे याला इकडे घेऊ मल्टिप्लिकेशनमध्ये. इट इज एक्स प्लस वन होल स्क्वेअर अँड देन आता याचं कॅल्क्युलेशन इट इज एक्स प्लस वन मायनस एक्स आणि पुन्हा प्लस वन. एक्स एक्स गेट कॅन्सल इट इज टू. म्हणजे आन्सर काय आली 2. इट इज ए. ओके, ऑप्शन ए. केअरफुली पहा इथं काय केले, हे एक्स टू द पॉवर 2/3 आणि एक्स टू द पॉवर मायनस 1/3. तर एक्स टू द पॉवर मायनस 1/3 कॉमन काढ. एक्स टू द पॉवर मायनस 1/3 म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स टू द पॉवर मायनस 1/3 डिवाईड केलं. ओके, म्हणजेच हे काय तुमचं एक्स टू द पॉवर 2/3 अपॉन एक्स टू द पॉवर मायनस 1/3. ओके, हिअर इट एक्स टू द पॉवर 1 मायनस 1/3 देन मायनस 1/3 वर जाईल म्हणजे प्लस होईल. म्हणजे ते होते एक्स टू द पॉवर 2/3 इंटू एक्स टू द पॉवर 1/3 म्हणजेच हे होते एक्स टू द पॉवर 1 म्हणजेच एक्स. ओके, आपण काय केले एक्स टू द पॉवर मायनस 1/3 कॉमन घेतले. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन आणि याचा डेरिव्हेटिव्ह यू बाय व्हीच्या फॉर्म्युल्यानुसार. ओके, प्रत्येक स्टेप केअरफुली पहा. नाऊ नेक्स्ट आता परत फंक्शनचा प्रॉब्लेम होता. आता इथं काय काढायचं तुम्हाला, या 8f ऑफ एक्स प्लस 6f ऑफ 1/x इज इक्वल टू एक्स प्लस 5 अँड y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स देन व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू -1. ओके, व्हॅल्यू कुठं काढायची, ॲट एक्स इज इक्वल टू -1. म्हणजे आपल्याला काय दिलेले y इज इक्वल टू काय एक्स स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स. ओके, देन याचा जर डेरिव्हेटिव्ह काढलात काय ते हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये तुम्ही सॉल्व करणार CETचे तेव्हा हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हे काही लिहिणार नाहीत, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा. हिअर वायचा डेरिव्हेटिव्ह काय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आता इकडे डेरिव्हेटिव्ह काय यू इंटू व्हीनुसार काय इट इज 2x नाही ते एक्स स्क्वेअर यू फर्स्ट ॲज इट इज एक्स स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स ॲज इट इज इंटू 2x. देन आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुठं काढायचं आहे, ॲट एक्स इज इक्वल टू -1. आपण उलटा प्रॉब्लेम करायला होतो. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू -1 काय येणार -1 स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ -1 प्लस एफ ऑफ -1 इंटू 2 इंटू -1 म्हणजेच हे काय होते एफ डॅश ऑफ -1 आणि -2 इंटू एफ ऑफ -1. म्हणजे आता आपल्याला एफ डॅश ऑफ -1 आणि एफ ऑफ -1 ह्या दोन्ही व्हॅल्यू माहीत पाहिजे. हे तर आपण सर्व डेरिव्हेटिव्ह काढला, आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायचं होतं, डी वाय बाय डी एक्स काढला ॲट एक्स इज इक्वल टू -1. पण आता आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू माहीत नाही. मग ह्या दोन व्हॅल्यू काढण्यासाठीच आपल्याला काय दिलेली ही रिलेशन दिलेली. ओके, केअरफुली पाहता गिवन काय गिवन इट इज 8f ऑफ एक्स प्लस 6 इंटू एफ ऑफ 1/x इज इक्वल टू एक्स प्लस 5. 8f ऑफ एक्स प्लस 6 इंटू एफ ऑफ 1/x एक्स प्लस 5. ओके, आता याच्यावरून डायरेक्ट आपण एफ ऑफ -1ची किंमत काढता येते का पाहू. याच्या सरळ ॲट एक्स इज इक्वल टू -1 एक्स इज इक्वल टू -1 जर ठेवलं तर काय होते 8 एफ ऑफ -1 प्लस 6 एफ ऑफ अगेन -1. केअरफुली पहा एक्सच्या जागेवर जर -1 ठेवलं तर 1/-1 इट इज -1 इज इक्वल टू -1 प्लस 5 म्हणजेच हे 8f ऑफ -1 आणि इट इज 6 म्हणजे हे होते 14 एफ ऑफ -1 इज इक्वल टू 4 म्हणजेच एफ ऑफ -1 इज इक्वल टू काय ते 4/14. 4/14 म्हणजेच काय 2/7. ही झाली फक्त कशाची किंमत एफ ऑफ -1 ही किंमत आली. ओके, आता काय राहिले
एफ डॅश ऑफ -1. ओके, मग एफ डॅश ऑफ -1 आता सपोज याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आता याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला काय होते 8 एफ डॅश ऑफ एक्स प्लस 6 एफ डॅश ऑफ 1/x. इथे x नाही 1/x आहे म्हणून परत या 1/xचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1/x² इज इक्वल टू 1. x प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह 1. आता परत या डेरिव्हेटिव्हमध्ये काय करणार ॲट x इज इक्वल टू -1. मग काय ते 8 एफ डॅश ऑफ -1 प्लस 6 एफ डॅश ऑफ पुन्हा इथं काय 1/-1 म्हणजे पुन्हा -1च आणि इंटू हे होते -1. आता हे केअरफुली पहा एक्सची किंमत आपण काय ठेवले -1. हे -1चा स्क्वेअर हे होते +1 पण वर -1 आहे म्हणजे -1 इज इक्वल टू 1. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. नाव आता हे काय 8 एफ डॅश ऑफ -1 मायनस 6 एफ डॅश ऑफ -1 हे -1 आणि इट इज -6 इज इक्वल टू 1. ओके अँड देन 2 एफ डॅश ऑफ -1 इज इक्वल टू 1 म्हणजेच एफ डॅश ऑफ -1 इज इक्वल टू 1/2. ओके आता आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू यूज करायच्या. ही एक व्हॅल्यू ही एक व्हॅल्यू म्हणजे आपलं ते लास्ट आन्सर. ओके देन एफ डॅश ऑफ -1 काय इट इज 1/2. देन -2 इंटू 2/7. ओके म्हणजेच हे 4/7 झालं. इट इज 7 केअरफुली पहा हे काय होते 7 आणि इट इज -8 म्हणजेच -1/14. हे 2 इंटू 2 4/7 7 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 7 -8 -1/14 म्हणजेच ऑप्शन कोणते इट इज ऑप्शन डी. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा आपण काय केलं सगळ्यात आधी dy/dx काढलं पण dy/dxची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू माहीत पाहिजेत कोणकोणत्या एफ डॅश ऑफ -1 अँड एफ ऑफ -1. मग आपल्याला गिव्हन रिलेशनवरून आपण एफ ऑफ -1 आणि एफ डॅश ऑफ -1 दोन्ही व्हॅल्यू काढल्या आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. ओके नाव नेक्स्ट क्वेश्चन. आता हे सेम क्वेश्चन आहे g ऑफ x इज इक्वल टू एफ ऑफ 2f of x plus 2 whole square and given value f of 0 is equal to -1 and f dash of 0 is equal to 1 and then we want to find g dash of 0. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला या g of x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर आपल्याला g of x काय दिलेले आहे हिअर g of x केअरफुली पहा इट इज g of x हिअर f of 2f of x plus 2 होल स्क्वेअर. आता हे होल स्क्वेअर आहे म्हणजे आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार x² डेरिव्हेटिव्ह x to the power n. x² डेरिव्हेटिव्ह काय 2x. मग त्याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह काढायचं हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हे एक्झाममध्ये लिहित बसायची गरज नाही. हिअर g डॅश ऑफ x इज इक्वल टू आता x² डेरिव्हेटिव्ह काय आपला 2x. मग त्याच्यानुसार काय लिहिणार आला 2 f ऑफ 2 f ऑफ x प्लस 2. हिअर आपण x² फॉर्म्युल्यानुसार x² डेरिव्हेटिव्ह काय 2x पण इथे x नाही एक्सच्या जागा ही टर्म आहे म्हणजे याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. मग आता डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार आपण या एफचा एफ ऑफ x. मग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते एफ डॅश ऑफ x इट इज 2 एफ ऑफ x प्लस 2. केअरफुली पहा. नाव या एफचा डेरिव्हेटिव्ह काढला एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ x पण इथे x नाही एक्सच्या जागा काय 2 एफ ऑफ x प्लस 2 म्हणजेच या 2 एफ ऑफ x प्लस 2चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण चेन रूलनुसार डेरिव्हेटिव्ह काढत राहिलो. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय ते 2 एफ डॅश ऑफ x आणि प्लस या 2चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके आता हे झाला फक्त आपला डेरिव्हेटिव्ह. आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे g डॅश ऑफ 0. ओके म्हणजेच या पूर्ण एक्सला रिप्लेस करा 0ने देअरफॉर ॲट x इज इक्वल टू 0. मग हे g डॅश ऑफ 0 इट इज 2 एफ ऑफ 0 प्लस 2 इंटू एफ डॅश ऑफ 2 एफ ऑफ 0 प्लस 2 इंटू 2 एफ डॅश ऑफ 0. आता हे 0 लिहायची गरज नाही. आता परत आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत
ह्या व्हॅल्यू व्यवस्थित पहा. इट इज एफ ऑफ 0 इज इक्वल टू 1 आणि एफ डॅश ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ 0 इज इक्वल टू -1 आणि एफ डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1. ह्या व्हॅल्यू केअरफुली पुट करा. ओके, ह्या इट इज 2 एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू काय, इट इज एफ ऑफ 0 -1. म्हणजे इथं काय येते, हे एफ ऑफ 0 म्हणजे -1. ओके, लिहितोच एक एक स्टेप. इट इज -1 आणि +2 इंटू एफ डॅश ऑफ परत इथं 2 इंटू -1 +2 इंटू 2 इंटू आता हे एफ डॅश आहे. एफ डॅश ऑफ 0ची किंमत किती आहे 1. आपण फक्त व्हॅल्यू पुट केल्यात, कॉन्सन्ट्रेशननं कॅल्क्युलेशन करा. इट इज 2. आता हे काय होते, एफ ऑफ 0 -2 +2 इट इज 0 इंटू अगेन एफ डॅश ऑफ 0 आणि परत इंटू 2 इंटू 1 2 -2 +2 0. आता परत इथं एफ ऑफ 0ची किंमत लिहायची आणि इथं एफ डॅश ऑफ 0. एफ ऑफ 0 -1 आणि एफ डॅश ऑफ 0 काय 1 पुढं लिहितो. इट इज 2 इंटू -1 2 इंटू हे -1 एफ डॅश ऑफ 0 काय 1 आणि हे 2 ॲज इट इज. ओके, मग लास्ट आन्सर काय 2 -1 2 इट इज -4. कोणतं आहे ऑप्शन, ऑप्शन ए. ओके, कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. असा लांबलचक क्वेश्चन असला की एखादी व्हॅल्यू विसरते. मग ह्या व्हॅल्यूज फक्त कॉन्सन्ट्रेशननं ठेवायचं. +1च्या जागा -1 झाले की पुन्हा चुकलं सगळं. फक्त कॅल्क्युलेशन कॉन्सन्ट्रेशननं करायचं. प्रॉब्लेमचे कन्सेप्ट खूप सोपे असतात. आता आपला लास्ट क्वेश्चन पाहू एक. ह्या आता क्वेश्चन काय, let k be the set of all real values of x where the function f of x is equal to sin of mod x minus mod x plus 2 x minus 5 cos of mod x is not differentiable. आता इथं नॉट डिफरन्शिएबल म्हणजे तुम्हाला के ची व्हॅल्यू काढायची कुठं, जिथं हे फंक्शन नॉट डिफरन्शिएबल आहे इथे. मग आता इथं मॉड दिलेले आहे, केअरफुली पहा. तुमचं गिव्हन फंक्शन काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन ऑफ मॉड एक्स माइनस मॉड एक्स प्लस 2 इंटू एक्स माइनस पाय इंटू कॉस ऑफ मॉड एक्स. आता हे मॉड एक्स आहे, ठीक आहे, प्लस ऑर मायनस. म्हणजे आता इथं आपल्याला दोन केसेस येणार. हिअर एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0. ओके, हिअर थोडं इकडे लिहितो. एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0. त्याच्यासाठी तुमचा एफ ऑफ एक्स काय येईल, एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0 म्हणजे जे पॉझिटिव्ह आहे. ओके, हिअर साइन एक्स मायनस एक्स आणि प्लस 2 इंटू इट इज एक्स मायनस पाय इंटू कॉस एक्स. केअरफुली पहा. ओके, काय केलं आपण इथं एक्स पॉझिटिव्ह घेतला फक्त. ओके, नाव देन जिथं जिथं मॉड एक्स आहे तिथे ते एक्स पॉझिटिव्ह. आता जर एक्स लेस दॅन 0 असलं तर इट इज एफ ऑफ एक्स. आता केअरफुली पहा. आता इथं हे एक्स येणार मायनस म्हणजे येणार साइन ऑफ मायनस एक्स मायनस मायनस एक्स प्लस 2 हे एक्स आहे मॉड एक्स नाही म्हणजे इथं राहणार फक्त एक्स मायनस पाय आणि परत हे कॉस ऑफ मायनस एक्स. ओके, देन म्हणजेच तुमचं एक्स लेस दॅन 0साठी फंक्शन काय येणार मायनस साइन एक्स साइन मायनस थिटाचा फॉर्म्युला हे प्लस एक्स आणि प्लस 2 इंटू एक्स मायनस पाय आणि कॉस ऑफ मायनस थिटा इट इज कॉस थिटा. म्हणजे तुमच्याजवळ आता हे दोन फंक्शन झाली. एफ ऑफ एक्स इक्वल टू दिस अँड इट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिस फॉर एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0 आणि एक्स लेस दॅन 0. म्हणजे आता आपल्याला काय करायला लागणार, नॉट डिफरन्शिएबल आहे तर लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह काढायचा. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह राईट हँड डेरिव्हेटिव्ह आणि दोन्ही डेरिव्हेटिव्ह सारखे आले तर डिफरन्शिएबल आणि नाही आले तर नॉट डिफरन्शिएबल. एक एक चेक करू. हिअर फॉर एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0 एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0साठी हे फंक्शन आहे. आता डेरिव्हेटिव्ह काय ते साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह इट इज 1. आता इथं डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित पहा प्लस
हे 2 इंटू एक्स मायनस पाय आणि इंटू कॉस एक्स आहे, म्हणजे इथे तुम्हाला प्रॉडक्ट रूल यूज करणं लागणार. ओके, हिअर 2 एक्स मायनस पाय ॲज इट इज, आणि हे जे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स प्लस आता कॉस एक्स ॲज इट इज आणि 2x मायनस पायचा डेरिव्हेटिव्ह 2x, हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. ओके, आता इथं काय घेतलं आपण x ग्रेटर ऑर इक्वल टू 0, म्हणजेच एफ डॅश ऑफ 0 प्लस आहे राईट हँड डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच काय ते कॉस 0 मायनस 1 प्लस 2 इंटू 0 मायनस पाय. ओके, हे मायनस इथं लिहिलं तरी चालते. इट इज हे मायनस इकडे घेऊ, हे काय ते साइन 0 प्लस कॉस 0 इंटू 2 इंटू 0. आता या सगळ्याचं कॅल्क्युलेशन. कॉस 0 किती आहे, हिअर कॉस 0ची व्हॅल्यू 1 मायनस 1, साइन 0 0 म्हणजे ही टर्म पूर्ण 0. त्याच्यानंतर कॉस 0, कॉस 0ची किंमत किती आहे 1 इंटू 0, इट इज 2 इंटू एक्स, 2x बरोबर आहे. 1 मिनिट, हा डेरिव्हेटिव्ह चुकला आहे. डेरिव्हेटिव्ह केअरफुली पहा. आपण जेव्हा u इंटू व्हीने डेरिव्हेटिव्ह काढायला होतं, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज आणि या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, देन कॉस एक्स ॲज इट इज आणि या 2xचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. इट इज 2x आणि 2xचा डेरिव्हेटिव्ह काय असते फक्त 2. 2xचा डेरिव्हेटिव्ह काय फक्त 2, म्हणजे हे लिहायची गरज नाही. नाव कॉस 0 1 आणि हे 2, म्हणजे हे होते इट इज 2. याची व्हॅल्यू काय आली 2, 1 मायनस 1 प्लस 2. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणता काढायचा आहे फॉर एक्स लेस दॅन 0, एफ डॅश ऑफ एक्स. एक्स लेस दॅन 0साठी हे फंक्शन आहे. मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कॉस एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस आता इथं परत यू इंटू व्ही, म्हणजेच काय 2x मायनस पाय इंटू मायनस साइन एक्स, देन पुन्हा प्लस कॉस एक्स ॲज इट इज आणि 2x पाय याचा डेरिव्हेटिव्ह काय ते फक्त 2. बरं, आता हे काय डेरिव्हेटिव्ह एक्स लेस दॅन 0 म्हणजेच लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह, एफ लेस दॅन 0 एफ डॅश ऑफ 0 मायनस कॉस 0 प्लस 1 ॲज इट इज मायनस 2x मायनस पाय, इट इज साइन 0 प्लस 2 कॉस 0, इट इज 2 आणि कॉस 0. मग या सगळ्याचं कॅल्क्युलेशन काय कॉस 0 1 प्लस 1 मायनस 0 आणि पुन्हा प्लस 2 आणि दॅट इज 2. आता इथं ऑब्झर्व करा, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह दोन्ही सारखेच आलेत. हिअर एफ डॅश ऑफ 0 प्लस इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 0 मायनस, देअरफॉर एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स लेस दॅन 0साठी आणि एक्स ग्रेटर दॅन 0साठी हे फंक्शन काय आले डिफरन्शिएबल, म्हणजेच एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल एव्हरीवेअर. एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फॉर ऑल. पण आता क्वेश्चन काय विचारलाय, क्वेश्चन काय विचारलाय के ची व्हॅल्यू काढायची जिथं एफ ऑफ एक्स नॉट डिफरन्शिएबल आहे, पण इथं एफ ऑफ एक्स काय आले डिफरन्शिएबल सगळ्याच फंक्शनसाठी आले. म्हणजेच के ची व्हॅल्यू काय देअरफॉर देअर इज नो व्हॅल्यू ऑफ के, देअर इज नो व्हॅल्यू ऑफ के फॉर एफ ऑफ एक्स नॉट डिफरन्शिएबल. आता देअर इज नो व्हॅल्यू ऑफ के म्हणजेच काय के कसा असणार तुमचा एम्प्टी सेट, केची एकही व्हॅल्यू नाही, हे झाले तुमची के एम्प्टी सेट. आता केअरफुली पहा, आपल्याजवळ एफ ऑफ एक्स दिलेले, आपण एफ ऑफ एक्स मॉड्युलस फंक्शन होतं, लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 दोन्ही घेतले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही घेतले तरी आपल्याला फंक्शन कसे आले डिफरन्शिएबल आले. डिफरन्शिएबल आणि क्वेश्चनमध्ये विचारलं होतं की के ची व्हॅल्यू काढा की जिथं फंक्शन नॉट डिफरन्शिएबल आहे. हे फंक्शन सगळीकडेच डिफरन्शिएबल आले म्हणजे तुम्हाला के ची व्हॅल्यू भेटणारच नाही.
मग व्हॅल्यूज ऑफ के, सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ के कोणता असणार तुमचा? एम्प्टी सेट. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. ओके, आता याच्यानंतर आपल्याला 2024 मधलेच इन्व्हर्स फंक्शनचे प्रॉब्लेम पाहायचे. म्हणजे दुसरा टॉपिक कोणता आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. आज आपण कोणते पाहिलेत? फक्त कंपोजिट फंक्शन. मग इन्व्हर्स फंक्शन, त्याच्यानंतर इम्प्लिशन आणि लॉगॅरिथमिक, नंतर पॅरामेट्रिक आणि लास्टला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, सध्या हे क्वेश्चन केअरफुली पहा.